नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। साधारणतः काल संध्याकाळपासून काही मोजक्याच म्हणजेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार काही ठराविकच लाडक्या बहिणींना जो मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो जमा झालेला आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की कालपासून हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार अजून मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजून मार्च महिन्याचा हप्ता आले नाही आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची हप्ते वितरणाची प्रोसेस होणार आहे। सगळ्यात प्रथम मार्च महिन्याचा हप्ता आणि त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 अशा प्रकारे वेगवेगळे हप्ते जमा केले जाणार आहेत। आणि यावेळी हप्ता जो आहे कोणत्याही प्रकारचा जी.आर. प्रसिद्ध न होता, मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, आदिताई तटकरे असतील यांची घोषणा न होता हा जो लाभ आहे तो वितरित झालेला आहे। आणि आज साधारणतः मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा होईल आणि ज्या महाराष्ट्रातील ज्या अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आलेला नाही आहे, त्यांनी एक चुकीची समजूत करून घ्यायची नाही आहे की आम्हाला हप्ता आलेला नाही आहे म्हणजे आपण अपात्र आहोत का, तर मुळीच नाही आहे। तुम्हाला देखील लाभ वितरण आहे ते आज सकाळपासून सुरू होणार आहे। साधारणतः डीबीटी कधीही ॲक्टिव्ह होते, म्हणजेच लक्षात घ्या उरलेल्या लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जो त्यांचा मार्च महिन्याचा हप्ता आहे तो त्यांना मिळून जाणार आहे। सर्वप्रथम जो आहे मार्च महिन्याचा हप्ता येत आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या एप्रिल महिन्याचा लाभ देखील वितरित केला जाण्याची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे थोडीशी प्रतीक्षा करायची आहे। आज दिवसभरामध्ये सकाळपासून पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह होईल आणि उर्वरित लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता आहे तो मिळणार आहे। यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। ऑलरेडी तुम्हाला मागचा जर हप्ता आला असेल तर तुमचं बँक खातं आधार सीडिंग किंवा ॲक्टिव्ह असणार आहे। फक्त तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे, कारण का फक्त एका दिवसात लाभ वितरण होत नसतो, त्यासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागणे गरजेचा असतो। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, मागील फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते आले होते किंवा ज्यांनी ई-KYC दुरुस्ती केलेली आहे, अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो आजपासून पुन्हा वितरण सुरू होणार आहे। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। त्यामुळे थोडी प्रतीक्षा करायची आहे। आज पुन्हा ही डीबीटी ॲक्टिव्ह होईल आणि लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचा सन्मान निधी मार्च महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। तुमचा जर हप्ता आला असेल तर तुमचा जिल्हा, तालुका लक्षात घ्या, आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। इतर लाडक्या बहिणींना या संदर्भात माहिती मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। प्रतीक्षा करा, तुम्ही अपात्र नाही आहेत, तुमचा हक्काचा हप्ता आहे तो थोड्याच वेळात येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।